सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. वेगवेगळ्या कामांचं वेळापत्रक सांभाळून झाल्यावर दिवसाच्या शाळेत सुरू होतोय विनोदाचा तास, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, एका मोठ्या कॉन्फरन्ससाठी एक बॉस आणि त्याचा एम्प्लॉई आलाय एका हॉटेलमध्ये. बघूया तिथे त्यांची कशी खातिरदारी होतीये ते. गुड इव्हनिंग सर. हो सर, पोहोचलोय सर. तुमचीच वाट बघतोय सर. इनफॅक्ट एव्हरीवन इज इगरली वेटिंग फॉर यू सर. आता 2000 करोडचा टर्नओव्हर असणाऱ्या के इंडस्ट्रीजचे तुम्ही CEO आहात सर म्हटल्यावर प्रत्येक जण तुमची उत्सुकतेने वाट बघतायत सर. ओ सर, जस्ट टेक अ लेफ्ट फ्रॉम देअर, देन राईट. I know, sir, you are always right. Okay, sir. I'll be there for you, sir. Okay, sir. क्या बात है. Driver, take my Mercedes to the parking. See you later. अरे काय करशील. Welcome, sir. Welcome. You fool! What, sir? What hill is this hill? What? You are out of your mind? Oh, sorry, sir, but what happened? Sir, please forgive me if I have done anything wrong, sir. Sir, I am ashamed for that, sir, but I am not aware about my mistakes, sir. Sir, will you please forgive me and just tell me what went wrong today? क्या बात है श्यामा यार. काय म्हणणं काय. सर, माझी म्हणणं काय काय? चूक झाली? वसारे, काय कपर घालून आला सहीस तू वसाऱ्या? तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही वसाऱ्या? आपण कुठे आलो, कोणा सोबत आलो वसाऱ्या? तुमच्या वा. सोबत, सर. वसाऱ्या, पॅन्ट शर्ट घालून आलास बिनडॉक. मग तसंच यायचं होतं, सर. अरे 2000 करोड टन कंपनीचा मी मालक आहे वसाऱ्या. क्या बात है. टर्नओव्हर, सर. ते फक्त तुला बोलता येतंय, ते मी करून दाखव. या, सर. अरे सेन्स ऑफ ह्युमर थोडासा तरी वापरायचं ना वाचाऱ्या. सर, तुम्हाला कॉमन सेन्स म्हणायचंय का? सॉरी. ओके सर, सॉरी. काय म्हणजे. व्हॉट सर? हा टाय घाल. हा हा टाय घाल. ओके सर. ओके. अरे पण सर, तुम्ही माझ्या चेहऱ्यावर माझी श्रीमंती दिसते. तुला तसं वागावं लागतं. हो सर. काय तुमच्या चेहऱ्यावर श्रीमंती ओसंडून वाहते सर. वा. अरे टाय वाचाऱ्या कसा घालतोस टाय? ऍक्च्युली स्कॉलर्स डोंट नो हाऊ टू लेस शूज अँड नॉट टाय. प्लीज आणि चल. Oh, sir. Welcome, sir. Welcome. Thank you. We are glad to have you here, sir, tonight. Wow, so welcome. So please, one pic, sir, please. Okay. Vikas. Thank you so much, sir. This table is reserved for you, sir. Please be seated. Thank you. एक गाडी ठेवून या. Please, sir, be confident. Be confident. वा प्राजक्ता क्या बात है. ए वाचारे, काय फालतूगिरी आहे? मी बुके गाडीत ठेवणारा माणूस आहे. अरे टाळ घे. Excuse me. Please, hello. I'm so sorry, sir, but please ask your driver to behave. Is this way to talk? नो. ऍक्च्युली तुमचं काहीतरी गैरसमज होतं. तुम्ही द्या बुके माझ्याकडे. मी No way, sir. No. Please. You relax, sir. I'll do it. Please be seated, sir. Have a nice time, sir. Please. Thank you. Thank you.
स्ट्युपिड ॲटिट्यूड. ही काहीतरी बोलले ना बस हो, sir. माझं रिस्पेक्ट होईल असं म्हणजे नाहीच वाटलं. जाऊ द्या सर ते. हे शाम्या What, अरे sir? इकडे काही झालं तुला माहिती आहे काय काय सर? अरे वसाऱ्या ती तुला बॉस बोलली नाही मला पीए बोलले वसारे. बघा ना सर, आता काय बोलणार सर? अरे वसाऱ्या तू थोबाड उचकटून बोलायचं ना की ही इज ऍक्च्युअल बॉस आय एम द पीए म्हणून. वा 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 सर. सर पण ते इन्सल्टिंग वाटलं असतं ना. मग आता काय सत्कार झालाय माझा? नाही. इन्सल्टच झाले ना वसाऱ्या. अरे पण असं कसं म्हणजे असं कसं होऊ शकतं म्हणजे ती तुला बॉस बोलते ना मला पीए बोलते असं कसं? जाऊ द्या ना सर, तिला एकटीला वाटलं असेल अरे तसं. पण असं कसं वसाऱ्या? डोक्यावर पडलेली असेल सर. सर दिस टेबल इज बुक्ड फॉर अस सर. कमॉन या हॅव अ सीट सर. अरे अरे कंपनी इंडस्ट्री अरुण कदम इंडस्ट्री. सर हे जे काही तुम्ही चेकाळल्यासारखं करताना त्याच्यामुळेच लोक तुम्हाला बॉस समजत नाहीत. प्लीज डोंट मेक अ सीन हिअर. अरे पण असं कसं नाही. अरे 2000 करोडचा टन असलेल्या कंपनीचा मी मालक आहे ना. टर्नओव्हर. सऱ्या कानभार फोडून जास्त Sorry, शहाणपणा sir. केलं Sorry, असतं. sorry, sir. हा? हे बघ 2 पेग माझ्या पोटात गेले ना मग तुला कळल की मालक कोण आहे आणि पीए No, कोण no, आहे. no, 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 नाही, no, नाही, sir. आता करतो आता करतो. वेटर सर थोबार काय बघतोस तू पीएस ना माझा बोलव ना वेटर. सर तुमच्या समोर मी काय बोलणार सर? जे बोलायचं तिकडे बोल. ओके सर. या सर. फॉर्मॅलिटीज जी करतोस ते तिकडे. सीट सर. एक्सक्यूज मी. वसाऱ्या तू टर्पण नाही बोलत तर वेटर आलाय. मी मगापासून बॉम्ब बोलतोय वेटर म्हणून. गुड इव्हनिंग सर. या गुड इव्हनिंग. आय जस्ट वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. ओके सर. आणि मला ते एक हे आहे ना व्हॉट सर? अजून तुझ्या लक्षात येत नाही इकडे काय झालंय? थोडं येतंय सर. अरे हा सुद्धा तुलाच बॉस बोललाय नाही मना पीए समजलंय वसाऱ्या. हो ना सर. अरे असलं नाही असं नाही व्हायला पाहिजे वसाऱ्या. तो टाय दे माझा. तो माझा टाय दे वसाऱ्या. त्या टाय मुलं तुला सगळे बॉस समजतात आहेत. तो टाय दे माझा. चल काय? मग आधी टाय घालायला कोणी सांगितलेलं? क्या बात आहे शाम्या. मला आधी टाय घालायला तुम्ही सांगितलं होतं ना, सर. टाय घाला सर. नीट टाय घाला म्हणजे तुम्ही बॉस वाटाल. या. वसाऱ्या टाय आता बघ. टाय घातलंय मी. या सर. वसाऱ्या टाय तुला माहितीये कधी घालतात कधी आयुष्यात कधी टाय तरी बघितलं? शाळेपासून मी टाय तू तुझ्या झालेन काय होतं रे? नाही माझ्या शाळेत बो होता. हा तीच नाही की तुझी वसाऱ्या बोल. आता बघ आता बघ. एक्सक्यूज मी. वॉटर फॉर यू सर. थँक यू. एक्सक्यूज मी. हे तू इथं काय करतोय? पाणी द्यायला मी आहे नाही ते. 9 नंबर टेबलला जा तिकडे स्टार्टर द्यायचंय. आणि मी तू जा नाही तर मॅनेजरला नाव सांगेन काढून टाकेन तुला. चालू कर. सॉरी. अरे अजून नाही लक्षात येत. थोडं यायला लागलंय सर. म्हणजे मी टाळी घातला तर तो मनाच वेटर समजलाय. हो ना सर. नाही हे असं नाही हे सगळं. अरे
2,000 करोड टन टन टनाटन कंपनीचा मी मालक आहे हो, वत्सरे. हो, हो, सर. नाही काहीतरी करायला पाहिजे वत्सरे. असं कसं तू म्हणून बोलू शकतो? हो ना, सर. माझ्या दिसण्यात काही प्रॉब्लेम आहे? काही माहित नाही सर. हा, म्हणजे बघ ना. मला पण आजच कळलं सर की लोक मला बॉस समजतात. नाही असं नाही. तू बॉस वाटून कसं चाललं? नाही तू बॉस वाटलाच नाही पाहिजे. नाही, सर. नाही तू एक काम कर. तू डायरेक्ट घरी जा वसारे. मागं ओलून पण बघू नको. डायरेक्ट घरी जा. इकडे नको, इकडे लय प्रॉब्लेम. तू जा चाल. तू चाल. गेट आउट द गेट. गेट आउट इंडिया. गेट आउट द माय कंपनी. डिस्चार्ज पण प्रेझेंटेशन कोण देणार सर? शाने तू नको मला सांगू. आवऱ्या मोठ्या कंपनीचं मी. कोण आहे? CEO. हा, ओके, तर तू ओके, मला ओके. शांतपणा सांगू. ओके, मी बघतो काय ओके, ते, काय. ओके. पटकन. हा सर. काय? हा पेन ड्राईव्ह सर. आता ह्याचं काय? अरे सर, या पेन ड्राईव्ह मध्ये प्रेझेंटेशनची फाईल हा. आहे. इम्युलेटेड फोल्डर मध्ये येते हा. आणि त्या फाईलचं नाव आहे सर MHJAME 2020 आणि PPT फाईल आहे ना ती सर हिडन फोल्डर मध्ये आहे. तिचं नाव आहे PPT.MHJAME 2020 फायनल आणि त्याचा पासवर्ड आहे सर JK212 #MHJ स्मॉल लेटर्स मध्ये. वा श्याम्या वा. घ्या. तू बस. बस तू नको जा. तू बस. तू थांब. नाही पण असं कसं यार. ऍक्च्युअल मी आहे ना रे 2,000 करोड टन टन कंपनीचा Turnover. हा वचाऱ्या कानफार फोडू ओके, नको. ओके. माझ्या चुका जो सांगतो त्याच्यापेक्षा त्यांना सांग. पण मला बोलायचा चान्सच देत नाही सर. तुम्ही पण देत नाही, ते पण देत नाही. नाही शान्या मला माहितीये तुला लय मजा येते. नाही हो, सर. वत्सऱ्या, वेगळी आयडिया काढा सर काहीतरी. काहीतरी आयडिया काढली पाहिजे. काहीतरी. उभा राहा सर. तू हे बघ मी तुला खोटं झापतो बरं. आणि मग तू सगळं हे ऐकून घ्यायचं. ओके, सर. म्हणजे इथल्या लोकांना कळल की खरा बॉस कोण आहे ना पी कोण आहे. ओके, सर. ओके रेडी. हा, चला. अरे वसारी तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तुला कळतं का नाही वसाऱ्या? वसाऱ्या तेच काम तुला तेच किती वेळा सांगायचं वसाऱ्या? किती वेळा तेच करायचं? तुझी लायकी आहे का रे वसाऱ्या? माझ्या कंपनीत काम करते लायकी आहे तुझी वसाऱ्या? थोबर का बघतोस? अरे तुला बघतोस कान फार फोन वसाऱ्या. अरे बघ खडखड. शोभते का तुले? बॉसले असं म्हणणं शोभते का तुले? हा आणि तुम्ही बी का हो या हलकट पियाचं काय ऐकून निघाले तुम्ही? हा शोभलं का तुम्हाला? अरे 2 कानाखाली मारायच्या ना याच्या. तुम्ही जर का एक याच्या कानाखाली मारली ना असं वांग पिचकल्यावानी तोंड होऊन जाईन याचं वालं. गुरगुर करून काय पाहून आला माझ्याकडे तू? डोळे काढून घे ना तुझे. सॉरी मारून टाकन तुला, मारून टाकन मी. सॉरी. सॉरी. सर तू खाली बसण्याचं कानपड फोडतो माझं. वा सर वा. नाही बसर काहीतरी करायला पाहिजे. वेगळी काहीतरी. या, सर. जो येतोय तो सगळी माझी लाज काढताय तो बसरे. अरे मी सुटा बुटात असून मला नागड करून जात. तू बोल ना काहीतरी बसरे. हसतोस आहेस तू? नाही तुला आता कळल अपमान म्हणजे काय आहे. नाही इथल्या लोकांना सुद्धा कळल की बॉस कोण आहे ना पीए कोण आहे. ओके सर. ओके. लेस बांध. काय? माझ्या बुटाची लेस सर सगळे बघतायत सर. मला तेच करायचं आहे. इथल्या लोकांना कळलं पाहिजे की बॉस कोण आहे ना पी कोण आहे. Let's हा.
आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला गैरसमज झाला थोडासा. थोडा मिशीमुळं प्रॉब्लेम झाला मला. तुम्ही आत्ता बुटाची लेस बांधायला घेतली ना, तेव्हा मला लक्षात आलं का तुमचं पोरगो आहे म्हणून. अरे वसाऱ्या हा म्हण तुझा पोरग समजते वसाऱ्या. त्याला सांग वसाऱ्या, आय एम द बॉस. हो हो हे ऍक्च्युली माझे बॉस आहेत. तसंच राहते ना ते. म्हणजे? आता माझ्या ऑफिस मध्ये मी बॉस आहे, हा. माझ्या घरात तर माझ्या पोरग माझा बॉस आहे. तसंच राहते ते. काय रे बंड्या, नाव बंड्यांचं झालं. बंड्या झालं ना. दत्तू, ए बेटा दत्तू, इकडे रे बेटा. आलो पप्पा. ये रे ये बेटा. ये 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 ये. दत्तू, बंड्या जा बर. दत्तू दादा सोबत खेळ जरा, मला काम माहिती पप्पा सोबत. जा बेटा, जा. ये चल चल आपण जाऊ चल. वा अरे बापरे. काय जात आहे? मी बंड्या नि यो दत्तू दादा. याच्यापेक्षा मी लहान आहे. नाही अरे वसाऱ्या सांग ना तुला, आय एम द बॉस. यू आर द पीए म्हणून सांग वसाऱ्या. सर, सांगितलं ना बॉस आहे म्हणून, पण ऐकतच नाहीत ते. पप्पा ह्याने असे कपडे काय घातलेत? हा नाही ते तसेच आहे दिसायले, काय घाबरू नको तू. तसेच कपडे घालते ती. हा काय पप्पा ह्याला घेऊन गेलो तर माझे मित्र मला चिडवतील. हा नको. पप्पा तुम्ही चला ना. अरे मला काम आहे बेटा. नाही पप्पा चला अरे ना. अरे पप्पा अरे चला पण ना. मला- अरे अरे दत्तू चला, बेटा. अरे चला, दादा अरे पण, चला. इकडे ये. अजून तुझ्या लक्षात येत नाही काय इकडं चाललंय ते वसा. अरे हा पोरगा सुद्धा माझा अपमान करून गेलाय. हो ना सर. अरे हो काय वसाऱ्या, 2000 करोडच्या टन कंपनीचा मी मालक आहे ना सर, वसाऱ्या. टर्नओव्हर. कान फार भरून वसाऱ्या, लोकांना तू सांगायला पाहिजे की आय एम द बॉस आणि यू आर द पीए. आय एम द बॉस, यू आर द पीए. वसाऱ्या सांग. अरे सर, मारू नका, मारू नका. वा 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 वा, एकदम टन असा परफॉर्मन्स होता. मज्जा आली. जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई. मस्त परफॉर्मन्स होता श्यामदा. आज आणि पुन्हा पुन्हा तुम्ही हे सिद्ध करता की तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व आहे, तुमचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे आणि तुमचं खानदेशीवरही प्रभुत्व आहे. म्हणजे तुम्ही ह्या तिन्ही भाषा इझिली आणि खूप खूप सहजतेने बोलता. आणि आज मला इतका आनंद झाला की तुम्हाला त्रास दिला नाही कोणी. फार मी धन्य झाले. बरं वाटलं मला आतून. अरुण दादा, ही काय एनर्जी आहे तुमची? कुठून? त्या पंपातून बहुतेक ती एनर्जी घेता तुम्ही. कुठून येते ही एनर्जी? खूप सुंदर, खूपच सुंदर. आणि तुमच्यासारखा इनोसन्स कुठून आणायचा हो? म्हणजे तो शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि त्या इनोसन्समुळेच हे सगळं वर्क करतं. तो जर नसता तर मला माहीत नाही. आणि हे असं कॅरेक्टर तुम्हीच जगात एकटे आहात, एकमेव आहात, तुम्हीच करू शकता. फार मजा आली. बाकी सगळ्यांच्या एंट्रीज, आनंद, खूप मजा आली तुझ्या एंट्रीनी. फार मजा आणवलीस. पहिल्यांदा मी दाढी आणि मिशी असलेली मुलं बघितली, पण खूप कन्व्हिन्सिंग होती. 1-2 मिनटं विसर पडला की ही लहान मुलं आहेत की नाहीत, असं नाही झालं. हा खरंच लहान मुलगा आहे असं कन्व्हिन्स झालो आम्ही. फार मजा आली. मस्त मस्त परफॉर्मन्स. सिद्धार्थ. आयर्नमॅन बघितलं ना, आयर्नमॅन. तर आयर्नमॅन जेव्हा म्हणजे येतो, लँड होतो आणि त्यातून त्याची ती अशी, तो असा रोबोट बाहेर होऊन त्यातून एक तो खरा माणूस बाहेर पडतो. तर तुला बघताना मला ते आवडलं की ते आत्तापर्यंत तुझं ते एक वेगळं भाषेचं कौच होतं, ते फोडून तू एक मस्त असा ॲटिट्यूडमधून बाहेर आलास यार. कमाल वाटलास यार श्याम्या. तुझी एंट्री आणि तुझं इंग्लिश, म्हणजे जी अवस्था अरुण कदम सरांची झालेली तीच माझी झाली. एवढं बापरे. आणि सर, तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही, आय एम द बॉस. तुम्ही प्रूव्ह केलं की तुम्ही आमचे बॉस आहात.
राजू एक फक्त एक न बघताही हे तिकडे ठेव रे. ह्या पंचने यार तू काय गंमत आणली. सुपर. श्याम्या ह्या स्किटचा माझा हिरो आज तू आहेस. तू कमाल केलीस मित्रा. सुपर. क्या बात आहे. थँक्यू. मंडळी, वेळेवर डॉक्टर मिळणं फार महत्वाचं असतं. आज इथे पण वेळेवर डॉक्टर आलाय, पण वेळेवर उपचार देखील मिळतील का? चला बघूया. तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि पंढरीनाथ कांबळे. आई 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 ग, पाय दुखतोय. पाय दुखतोय. माझा उजवा पाय दुखतोय. पडला पहिला पंच पडला. आई आई ग, आई ग, पायात काहीतरी घुसलंय. आई ग, पाय लय दुखतोय. आज आहे ना, मी कुठलं पण काम एका पायावर करू शकतो, कारण दुसरा पाय माझा टेकतच नाही आहे. पडला. दुसरा पण पंच पडला. सलग 2 पंच पडले तरी पंच करायची चरबी काही कमी होत नाही. आय आय ग, आय या डॉक्टरला कधीपासून फोन केलाय, तो अजून आलेला नाही. आय 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 आलो 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 आला आला. आय आय अहो इथनं उठून येऊन तिकडे दार उघडायला लागू नये म्हणून दार उघडच ठेवलं तर चक 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 काय करताय या आतमध्ये. काय झालं, गेला 1.5 महिना हा आवाजच इथे काढलेला नाहीये. शेवटचा काढला होता तो शिवाली आहे खरं का या स्किट मध्ये. त्यानंतर 1.5 महिन्याने कानाकोपऱ्यातून पत्र येतात महाराष्ट्रात. मोठी पत्र तुला येतात. काय इथे पत्र येतात ह्याला. गप्पा काय मारत बसलाय. पायाला बघा. हरकत नाही, मी आलोय आता, काही टेन्शन घेऊ नका. मला सांगा कितवा पाय दुखतोय. आला पंच पडला. आला पंच. घोण आहे मी, घोण. 31-35 पायाने असा माणूस आहे ना. कितवा पाय म्हणून काय विचारताय. कितवा नाही, मला विचारायचं होतं कुठला पाय दुखतोय. हा पाय दुखतोय. हा बघा. टेन्शन घेऊ नका. मला सांगा काय झालंय सकाळपासून, कुठे काय गेलात, काय झालं. काय नाही हो, सकाळी असा त्या ब्ल्यू ट्यूबवर ना बघून सोफा तयार करायला घेतला होता. तुम्ही त्या ब्ल्यू ट्यूबवर बघून सोफा केलात. अरे हे तर कायच नाही, ब्ल्यू ट्यूबवर बघून मी स्विमिंग पण शिकलोय माहिती काय. अहो पाय तो तर सांगायचा मुद्दा काय, तर मी त्या ब्ल्यू ट्यूबवर बघून असा सोफा तयार करत होतो, तर लाकडाचं काहीतरी तसूक काहीतरी आतमध्ये घुसलं आणि एकदम मग नंतर ना अशी थंडी वाजायला लागली आणि जर असं ताप यायला लागला. तुम्हाला फोन केला तर तुम्ही आत्ता आला. तेवढं काय करू, या एरियातला एकमेव डॉक्टर आहे मी. सकाळपासून फिरतीवर आहे. सकाळी गेलो होतो सिद्धार्थ जाधव यांच्या घरी. काय झालं सिद्धूला. काही नाही, अख्खं शरीर कडक झालं होतं. का. 3 दिवस उभा होता ना असा. का. आजूबाजूला लाईट गेले होते ना, याला जनरेटर म्हणून उभा केला होता. एनर्जी किती आहे, एनर्जी किती. 30-35 गावाने एनर्जी दिली. आता गप्पा मारू नका. पाय बघा. पाय काय हरकत नाही. काय म्हणजे नक्की काय. डॉक्टर काय म्हणजे काय लागलंय तुम्हाला. हा मला लागलंय. हा ते लाल झालंय सगळं. हा मला लाल झालंय. बरोबर. तुम्हाला दुखत असेल ना. हा दुखतंय मला, पण तुम्हाला काय डॉक्टर काय होतंय तुम्हाला. पेशंटला काही असं झालं की मला बघवत नाही. माझ्या पोटात खड्डा. डॉक्टर एक मिनिट उभे राहा. मला उभं राहता येत नाही, तुम्ही तरी उभे राहा. एक मिनिट. का मला सांगा. हा नाही आता कसं आहे डॉक्टर, पेशंटला काही झालं तर डॉक्टरच बघणार ना. बरोबर आहे, पण तुम्हाला यातना होतात ना. उगी. मला नाही बघवतो. तुमच्याकडे बघून माझं हृदय तिळ तुटतंय हो. माझ्याकडे बघून हृदय तिळतिळ तुटायला मी दिलरुबा आहे तुमची.
पाय बघा ना, पाय पाय दुखतोय. मला बघितलं पाहिजे. हा. मी डॉक्टर आहे. माझं कर्तव्य आहे. मला बघितलं पाहिजे. मला ती शपथ आठवते. आम्ही उभं राहून जी शपथ घेतली होती. पाळा ती शपथ पाळा. या काहीतरी काढायला लागेल. काहीतरी घुसलेलं आहे. काढा लवकर काय ते. आय 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 गे आय गे. नंबर शोधतोय तो. नंबर आठवतोय तो. अरे नाही 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 नाही. अरे इथेच बस. 007 चेहरा काय आणि 007 काय माझा काय असू शकतो नंबर उघडायचा. मला कसा माहित असणार तुमचा नंबर. माझा प्रॉब्लेम काय झालाय, सगळं साहित्य आहे ना ते सगळं म्हणजे ते इंजेक्शन असतं, बीपी चेक करायचं मशीन असतं, हे सगळं थर्मामीटर असतं, या सगळ्या गोष्टी आत आहेत. कळलं का? त्यामुळे आता इथे मी लॉक लावलेला आहे ना, त्यामुळे आता हे कसं उघडता येणार मला काही कळत नाही. अरे पण लॉक कशाला लावलं त्याला? काय सोनं भरून ठेवले आतमध्ये? माझी सवय आहे हो, माझी सवय आहे. कुठेही सुरक्षा म्हटली ना की 2दा-3दा विचार करतो मी. नाडी बांधताना सुद्धा एकदा बांधून समाधान नाही होत. 30-40 वेळा नाड्या बांधतो. एवढं होतं ते. आणि मग नंतर काय होतं, काढताना मग 2-3 दिवस जातात ते सगळे सोडेपर्यंत. मग शेवटी फाडतो. लेंगा घातला की एकदाच घालतो मी, कारण नंतर फाडलेला असतो तो. असा प्रॉब्लेम आहे. दारात सुद्धा गेलो ना की दाराचं कुलूप लावलं की ते उघडून बघतो, पुन्हा जातो. एक मिनिट, पुन्हा जातो, पुन्हा उघडून बघतो. नाही यार, अजून एकदा. माझं समाधान होत नाही. शेवटी मी एकदा लटकलो होतो कुलूपाला, अख्खं दार डोक्यावर पडलं होतं. पण माझं ते समाधान होत नाही हो. एखादी तार मिळेल का जरा हे उघडण्यासाठी? तार मिळाली तर बरं पडेल जरा. हो, मला पाय इथे खाली टेकवता येत नाही. मला आता तार आणायला कुठे पाठवता? हातावर जाल, हातावर जाल. हा, एक मिनिट. सरकशीतला माणूस वाटलो. मी जाऊन येतो. हा, कुठे? हे बघा तिकडे आतमध्ये बघा, किचनच्या इकडे. हा, तिकडे कुठेतरी तार सापडली तर बघा. आय आय गे मेला कसला नंबर ठेवला नाही. अरे काय केलं ज्ञाने? अरे काय केलं? कढाई डोक्यात पडली. जड होती हो, कढाई किलोची होती हो. कशाला गेला? चल बाजूला बाजूला बाहेर आहे तिकडे. इथे मला जाऊ दे आतमध्ये. अरे बाजूला हो ना, बाजूला. बापरे बापरे. तार आणा लवकर. तोंडात का राहिले, हातात धरले का राहिले? तार आहे गे. हा लवकर. नाही हो, ही तार नाही चालणार. क्वालिटी चांगली नाहीये. दुसरी तार आहे. 10 वर्षांपूर्वी काका गेले होते, ती तार आली होती, ती देऊ? आणा. आणा चांगली दुसरी तार द्यायला. माझं हार्डवेअरचं दुकान आहे, घर आहे ना असं माझं. नाही, काहीतरी असं पाहिजे हो. एक काम करा, स्क्रू ड्रायव्हर किंवा एखादं टूथपिक वगैरे असेल तर आणा. प्लीज स्क्रू ड्रायव्हर. कुठल्या डॉक्टरला बोलवलंय मी? निघणार ते. अरे अरे हे घ्या. स्क्रू ड्रायव्हर, हे टूथपिक आहे गे. दात काय करून बसलाय? मग हे त्याच्यासाठीच मागवलं होतं. बॅग साठी हे होतं. वा वा सगळ्या. नाही हो, दगड आहे. दगड आहे घरात. घरात दगड कुठला असणार? बरं मग वरवंट आहे. वरवंटा आहे. मग दुसरा वरवंटा नाही आहे. मग हातोडी आहे. हातोडी नाही आहे. अरे यार, एक जीवनावश्यक वस्तू ठेवता येत नाही तुम्हाला घरात. वरवंट नाही, दगड नाही, हातोडी नाही. हातोडी नाही म्हणतात ना. मग सोफा कसा बनवलात? हातोडी शिवाय बनवलात? नाही, हा सोफा बनवून झाला ना तर मी शिलाई मारताना हातोडी आतच राहिली सोफ्याच्या. काहीतरी पाहिजे हो, असं आणा ना, काहीतरी जड आणा. एक मिनिट थांबा, बघतो काय आहे का. आहे गे. क्या करणे का इसको यार. एक काम करा. एक काम करा. हे लॉक घ्या आणि ह्या लॉकने ते लॉक उघडा. अच्छा, म्हणजे हे चांगलं काटेसे काटा असा. बॅग धरा नीट धरा. बॅग धरा नीट. काय आहे ना, ही लॉक्स आहेत ना, ही लॉक्स. हे लॉक चांगलं आहे. ह्याची क्वालिटी आहे. पण पूर्वी मध्यंतरी यायची ना, ते एकदम बकवास होती. एवढी लॉक्स छोटी असायची. असं केलं ना ती तुटायची. हे कसं आहे, हे किती मारा, असं मारलं.
वा 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 अरे तू डॉक्टर आहेस का कोण आहेस हा झेदरलास माझा डॉक्टर डॉक्टर या हाताने मारलं मी तुम्हाला हा डॉक्टर हे हात तेरी हे तुझी हिंमत हे तुझी हिंमत मला लागलं आय एम रिअली व्हेरी सॉरी सगळं तुझ्यामुळे झालंय डॉक्टर हे सगळं तुझ्यामुळे झालंय डॉक्टर ठीक आहे डॉक्टर म्हणजे पेशंटच्या हाताला कुलूप लागलं ते तुझ्या बघते काय नाही, ठीक बघते काय तिकडे बघ ती बघते ए! डोक्यात नाही जायचं तिला सांगा तिकडे बघ अरे काय माझं सटकलं मी काय करू तिला सांगा तिकडे बघ म्हणून तिला सांगा ए बाळा तिकडे बघ ग जरा वा 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 बॅड्या वा बॅड्या वा अरे परत कशाला सरकवली तशी आता नंबर काय नंबर काय नंबर काय नंबर बोल डॉक्टर नंबर बोल मेरे को नंबर चाहिए अभी क्या दे? डॉक्टर डॉक्टर या इकडे एक मिनिट इथे बसा शांत बसा ओके शांत व्हा तुम्ही शांत व्हा तुम्ही डॉक्टर आहात की नाही तुम्ही ओके आहात की नाही तुम्ही एवढ्या मोठ्या पदव्या घेतल्यात की नाही तुम्हाला काही झालेलं नाही यू आर ब्रेव्ह डॉक्टर तुम्ही आता मला उपचार करायचा आहे काही झालेलं नाही तुम्हाला सगळं येणार आहे तुम्हाला हल्ली काय होतं मला कळत नाही हो काय? मला प्रॉब्लेम सुई आहे अरे यार जीवनावश्यक वस्तू तर आहे ना उत्तर तर देऊ दे आहे ना सुई असते ना प्रत्येकाच्या घरात सुई आण. ऐकतच नाही माणूस स्वतःच सगळे पहिले एक मिनिट हे हा का नाही होणार एकदम सगळं व्यवस्थित होणार तुम्ही काळजी करू नका अरे वा क्या बात है. ओके सगळे क्या बात है, क्या बात होणार है. सगळे हा पुढे या थोडंसं पुढे या डावीकडे उजवीकडे या हा आलात सेंटरला सुरू करा आता हा करणार होणार सगळं व्यवस्थित होणार काही टेन्शन घेऊ नका हा काही नाही होणार. अहो स्वतःचाच हात चावलाय तुम्ही त्याच्यामुळे ओरडताय हात नका चावला इकडे लक्ष फोकस कॉन्सन्ट्रेट कम ऑन यू कॅन डू इट डॉक्टर लागलंय मला की नाही मग मी ओरडणं अपेक्षित आहे ना तुम्ही नाही ओरडायचं तुम्ही उत्तम इकडे लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेट करून हा पाय हा ओके रक्त आलं हा थोडंसं रक्त येणारच ना डॉक्टर रक्त अरे हा कुठला डॉक्टर आहे रे डॉक्टर उठा डॉक्टर एक मिनिट डॉक्टर उठा मी रक्त नाही बघू शकत एक मिनिट पाणी प्या तुम्ही पाणी इकडे पाणी प्या कूल छान वाटतंय तुम्हाला छान होणार द्या इकडे हा एक मिनिट हे बघा तुम्ही मोठे डॉक्टर आहात मोठे डॉक्टर आहात की नाही तुम्ही इतकी छान ऑपरेशन्स आतापर्यंत केली आहेत केवढ्या डिग्री आहेत आपल्याकडे आपण कुठे परदेशांमध्ये जाऊन ऑपरेशन्स करून आलेलो आहेत की नाही आपण मग असं नाही घाबरायचं यू आर गुड डॉक्टर माझं डॉक्टर ते उल्लू ये तडी कर आता कर मस्त व्यवस्थित लक्ष दे कॉन्सन्ट्रेट काही घाबरायचं नाही यस डॉक्टर कमॉन स्वतःला सांगतोय डॉक्टर यस ए तू काय मिलिटरीतला डॉक्टर आहे ये सगळं काही होणार नाही एकदम मस्त होणार सगळं व्यवस्थित होणार काही काळजी करू नकोस एकदम व्यवस्थित होणार ए सुई नीट आली यस काटा काढला मी काटा काढला कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर मी काटा काढला इकडे ये मी काटा काढला हे
डॉक्टर लू काय केलंस माहितीये का तू काटा काढलायस तू ऑपरेशन सक्सेसफुल हा वा 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 यस यस कमॉन गुड बसा 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 चला हा बरं ती सुई द्या ठेवून देतो सुई कुठे आहे सुई द्या सुई आत राहिली बहुतेक पायात राहिली सुई तू एवढासा काटा काढलास आणि एवढी मोठी सुई आतमध्ये ठेवलीस अरे तू काय डॉक्टर आहेस का? अरे तू कोण आहेस? सगळं ह्याच्यामुळे उघडली बायकोची बॅग घेऊन आला हे तुझं डॉक्टरकीचं सामान आहे हा तुझा ॲप्रन आहे आणि हे तुझं बीपी चेक करायचं मशीन आहे हा? काय रे नाही 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 काय काय आणि हा तुझा स्टेथेस्कोप आहे काय चेक करतोस रे तू याने हा काय चेक काय करतोस ओ डॉक्टर डॉक्टर बरं झालं भेटले अहो थोडी गडबड झाली ना अरे अहो मगाशी तुम्ही आमच्या इकडे आले होते ना तर ती आमची नगरला जायची बॅग ही बघा ही तुम्ही घेऊन आले आणि तुमची पिशवी राहिली माझ्याकडे ही बघा ही घ्या माझी सुटकेस द्या सॉरी हा सॉरी म्हणजे ही बॅग तुझी नव्हतीच नाही आणि ही कापडी 2 कानांची बॅग आहे ती तुझी बॅग आहे आणि त्याला तू 2 लॉक लावली आहेस कशाला अरे बघा ना ऍक्च्युली तिकडे काही चावी सापडत नाहीये अरे पण चावी कशाला हवी हे असा हातमध्ये हात घालायचं आणि असं सामान बाहेर काढायचं पण असं चालेल लॉक असताना नैतिक दृष्ट्या हे चालेल म्हणजे कोणी काही बोलणार नाही ना म्हणजे मला नाही नाही कुणी आता कायच बोलणार नाही आता फक्त 2च लोक बोलणार हे 2 माझे हात आणि हा माझा शाबूत असलेला पाय अरे बापरे बापरे बाप कहर कहर हिलेरियस मॅडनेस क्रेझिएस्ट परफॉर्मन्स एव्हर सई तुमच्यासारखा परफॉर्म करता यावं म्हणून मी आणि सिद्ध्या तुमचे आशीर्वाद घ्यायला स्टेजवरती येतोय आय थिंक हे आपल्या जत्रेतलं आजपर्यंतचं बेस्ट स्किट होतं क्या बात है अनडाउटेडली क्या बात आणि 2 लेजंड्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होऊ शकतं याची झलक दिली तुम्ही आम्हाला फक्त ही फक्त झलक होती पिक्चर काय असेल मग हे मला इमॅजिनच करवत नाही एक आठवणीत राहणारं परफॉर्मन्स असतो तो हा परफॉर्मन्स होता अप्रतिम संकल्पना होती आणि खूप छान फुलवलीत धन्य झालो आज तुमचा परफॉर्मन्स बघून थँक्यू सो मच थँक्यू सिद्धू काय काय बोलू असं आहे म्हणजे एकतर खूप भारावलोय म्हणजे मुळातच कारण तुमच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या कदाचित मी शब्दात नाही मांडू शकत मला बऱ्याचशा गोष्टी आम्हा सगळ्यांनाच मिळत होत्या आजही म्हटली ते खरं आहे सई की खरंच वन ऑफ द बेस्ट म्हणजे ह्या मंचावर एवढे बेस्ट ऑफ द बेस्ट स्किट झालेत तर हॉल ऑफ फेममध्ये राहणारा हा स्किट वा 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 आणि हे दोघे जिथे आहेत तिथे हे करजुळती माझे वा 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 आय लव्ह यू यार आय लव्ह यू सुपर शब्दातीत असा परफॉर्मन्स बेसिकली विसरभोळा डॉक्टर शिक्षक प्राध्यापक असं आलं विसरभोळं कॅरेक्टर आलं की असा छान आल्हाददायक असा हास्योपचार होणार हे माहितीच असतं आणि तसं या स्किटमधून घडलं ऑल्सो मला हे नमूद करावं असं वाटतं की या करोनाच्या सिच्युएशनमध्ये असे हजारो लाखो डॉक्टर्स आहेत गावोगावी आहेत शहरांमध्ये आहेत ज्यांनी
खरं तर आपला जीव धोक्यात घालून आपलं प्रोफेशन दुसऱ्यांचा इलाज करणं आहे याची जाणीव ठेवून आपल्या डिस्पेन्सरीज उघड्या ठेवल्या आणि खरंच रुग्णांवर उपचार केले. तर मला वाटतं ह्या स्किटच्या निमित्तानं आपण त्या सगळ्यांना सॅल्यूट करूया. 2 मिनटं उभं राहून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. मंडळी, एका मुलीला आपल्या वडिलांकडून हवी आहे पिकनिकला जाण्याची परमिशन. बघूया तिला ती मिळते का. सॉरी, मला वाटलं प्रसादच आहे की काय आज पण स्किट मध्ये. सॉरी. नम फालतूगिरी बंद करा. तुझी फालतूगिरी नकोय. अरे मला खूप टेन्शन आलं ग. माहित नाहीत मला बाबा परमिशन देतील की नाही. तुला सांगते मगापासून तेच लावलेस. तू का टेन्शन घेतेस? अरे मी आले ना, आता टेन्शन घ्यायचं नाही. सगळं सांभाळून तू घेशील. टेन्शन घेऊ नकोस ग. हे डॅड लोक असतात ना, हे ना कधीच पोरांवर विश्वास ठेवत नाही. अजिबात ट्रस्ट नसतो त्यांचा. पण आपण सुद्धा ना त्यांना पटवून द्यायचं की आम्ही तुमचा विश्वास ब्रेक करणार नाही. म्हणजे आपण खरंच बाबांचा विश्वास ब्रेक नाही करायचा आहे. ऍक्च्युली आपण नाही करू शकत विश्वास ब्रेक, पण यु नो आपल्या बॉयफ्रेंडचं काहीच सांगू शकत नाही. रहा विना जर सहा विना जर. 6 मिनिटं आपणच करतोय, त्यांना बोलवायचं का? वा वा. कॉल हिम. बाबा अंकल. बाबा अंकल. बाबा अरे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ना. तिथं फक्त फाईल ठेवून द्या. तुम्ही तुमचं माया नाव सांगितलं ना, तिथं काम 100% होऊन जाईल. हा फक्त तुम्ही आहे ना, माया आणि तुमच्यामध्ये जो व्यवहार ठरला आहे ना, तेवढा फक्त तुम्ही बघा. त्याच्यात जर का काही गडबड झाली तर मायासारखा बेकार माणूस नाही. हा ते फाईल तिथं गेल्यावर माया नाव सांगा साहेबाले, बस इतकं लक्षात ठेवा तुम्ही. हा होते तुमचं काम. चला ठेवतो मी. बाबा बाबा पाहिलं का कोण आलंय आपल्याकडे. नमस्कार अंकल. कोण तू? भंकसराव. एक मिनिट. अंकल अंकल संबेराव आहे मी. संबेराव भंकसराव नाही. अरे मला माहित आहे संबेराव आडनाव येऊन ते आलं, पण तू आमच्या घरी आली का नुसती भंकस करत राहायचं ना, म्हणून मी ते संबेरावचं भंकसराव केलं. जोक केला मी ना. एक मिनिट. मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की यावर्षी मी पास झाले अंकल. सो यु नो आम्ही मैत्रिणी मिळून कुठेतरी फिरायला जायचं म्हणत होतो. अरे मनाचं काय त्याच्यात, डायरेक्ट निघून जायचं ना बाहेर. जाऊ. मग थँक्यू सो मच अंकल. उगाचच टेन्शन घेत होतीस, मग अंकलने परमिशन पण दिली. थँक्यू बाबा. बाबा थँक्यू. अरे ह्याच्यात काय थँक्यू म्हणायचं आहे बेटा. हे बघ बेटा, मी तुला सांगतो, तुझ्या मनात काही बी येईल ना, तसं मनात रोखायचं नाही, डायरेक्ट ते करून टाकायचं. वाटलं नव्हतं तुम्ही खरंच एवढे भारी असाल. ऍक्च्युली आम्ही विचार करतोय नाशिकच्या वनीदेवीला जायचं. यु नो नाशिकच्या वनी देवाला चालले तुम्ही. या. अरे बापरे, केवढं जागृत देवस्थान आहे ते. कमाल आहे. जा जा तिकडे जा. जाऊन साकडं घालणार देवीला. यावर्षी कसे आम्हाला छान छान मार्क्स मिळून दिले, तसे नेक्स्ट टाइम पण दे असं आम्ही. अरे वा वा देवीचं वा, जा जा दर्शन. जा जा, मस्त जाऊन या तुम्ही. बरं परवा येऊ आम्ही परत. म्हणजे रात्री तिकडेच थांबणार आहे तुम्ही? हो म्हणजे थांबावंच लागेल ना बाबा. कसं आहे ना, रात्रीचा प्रवास करू नये असं तुम्हीच म्हणता ना बाबा, मग काय करणार, थांबावंच ते लागणार. रात्रीचा प्रवास करू नये, बरोबर आहे. नाही थांबा तुम्ही तिथं, रात्री काय येऊ नका, तिथंच थांबा तुम्ही. हो थँक्यू हो अंकल. थँक्यू. काय टेन्शनच नाहीये. हॅलो चंदू. परमिशन दिली अरे काय करून आला रे? सगळ्यांना सांग. काय लेखा ते टीव्हीवर हास्य जत्रा पाहत राहतात, मॅटावानी हसत राहायचं तू. अरे नाही, माझी पोरगी येणार आहे तिकडं देवीच्या दर्शनाले. हा आता तिची राहण्याची व्यवस्था करत, या संग मैत्रिणी पण आहे. काय झालं. अरे ते काय, अबे 3 बंगले आहेत तुझ्याकडं, कुठल्या तरी एका बंगल्यामध्ये ठेव द्यायले. हा आता ते तिथं येणार आहे. हा तर त्याची काळजी घेईन, त्याला राहण्याची व्यवस्था कर द्यायची. चल ठेवतो. हा चल. हा झाली राहण्याची व्यवस्था झाली तुमची. बाबा चंदू काकांना कशाला फोन केलात तुम्ही. अरे बेटा काका होईन तू आले ते. आता नाशिकले चालली तू, काकाकडे राहायची नाही का? कशाला ना बाबा, कशाला उगाच. आता मी मैत्रिणी चाललो ना, आम्ही 3, 4, 10, 15, 25, 35 जणी असणार. कशाला उगाच त्यांना अडचण ना बाबा. त्याला कायची अडचण आहे. 3 बंगले त्याच्याकडे. त्याच्या रोडच्या टेंडरचं काम मीनच पास करून दिलंय मंत्रालयातून. तो नाही म्हणते का, जा त्याच्याकडे राहायला. खाली मारे नाही तुमच्यात राहता. त्याला काय अर्थ आहे? अचानक कोणी प्लॅन कॅन्सल करतं का नाशिकच्या वनदेवीचा?
अरे आता समोर असते ना 2-4 जागीच गेले असते. काय झालं? सॉरी आय एम सॉरी. काय झालं काय झालं सॉरी अंकल ते ना काय झालं ग्रुपचे- बेटा? अहो काय नाही प्लॅन कॅन्सल केला नाशिकचा. अरे यार. अरे यार प्लॅन कॅन्सल केला. याला काय अर्थ आहे यार? आता माझ्या बाबांनी सगळी परमिशन वगैरे घेऊन ठेवली होती तर ते काय सांगणार माझ्या चंदू काकांना? बेटा टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. हे बाय ग्रुपच्या सोबत राहायचं. ग्रुप जे म्हणते ना तेच फायनल करायचं. आपले अल्लग घोडे दौडायचे नाही. काय झालं ग्रुप काय म्हणते नाही तेच मी तुमचा? वाचते 1 मिनिट मी ऐक ना हे रसिका काय म्हणताय सगळे लोणावळ्याला जायचं का 2 दिवस? अंकल लोणावळा? आम्ही नाशिकचं जाऊ दे त्यांना सांगा तुम्ही. आम्ही लोणावळ्याला जातो 2 दिवस. हो, बाबा. तिकडच्या देवीचं दर्शन घेऊन येतो आम्ही मग. लोणावळ्याला कुठं देवी आहे पण? आहे ना देवी आहे ना आहे 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 ना, आहे. हे, देवी आहे. देवीचं एक मंदिर आहे आहे. लोणावळ्याला. आहे का असं ना आता तुम्ही म्हणता आसन देवीचं मंदिर. पण मी काय म्हणतो कोण कोण जाणार कोण कोण आहे तिथं तुम्ही? हे मी हा. नम्रता, शिवाली, वनिता, प्रसादी प्रसादी निमिषी बाबी अमिरी शामी प्रभाकरी पॅडिली. नाही हिनं जे नावं घेतली तिथपर्यंत ठीक आहे. पण ते प्रसादी पॅडिली हे काय मला असं जरा नाही ते बनवते म्हणजे सांगते. हे हल्ली ट्रेंड आलं ना वेगवेगळी नावं ठेवतात आई वडील आपल्या मुलांचं असं नाही का थोडस. त्यामुळे प्रसादी पॅडिली असं नाही पण ते प्रभाकरी एकदम अंडाकरी सारखं नाही वाटत का तुला? योग टाकला मी हसून भरली कॉमेडी तुमच्यात अंकल. एक नंबर जोक होता. बाबा जमला तुम्हाला आता? पोटे येणार आहे वाटते तुमच्या संघ. हो बाबा कॉलेजमधली काही मुलं आहेत आमच्या बरोबर पण आम्ही एकत्र नसणार बाबा वेगवेगळं असणार. म्हणजे आमचं आम्ही जाणार त्यांचं ते येणार. म्हणजे आम्ही वेगळ्या हॉटेलमध्ये ते वेगळ्या हॉटेलमध्ये फिरायला जातात ते वेगळीकडे आम्ही त्यांच्याकडे जाणारच नाही. आम्ही वेगवेगळ्या स्पॉटवर पटकनावर. हा असं कसं? एका क्लास मध्ये तुम्ही आहे एका कॉलेजमध्ये शिकताना अलग अलग जाणार आहे तुम्ही? हो. अरे ट्रिपले अलग अलग जात असते का कधी? मॅट आहे का तू? अरे पोटे तुमच्या सोबत पाहिजे. नको. उद्या जर का तुमच्या पोरीची कोणी छेडखानी काढली तर कोण मती येणार आहे? पोटेच मती येणार आहे ना. मग मले सांग बेटा उद्या जर का तू प्रवासाला गेली हा मग तुला पाण्याची बॉटल लागली कुठं चिप्सचा पुडा लागला कुठं बॅग उचलत झाली तर पोटेच कामी येत असते ना. बाबा आमच्या मुलींच्या भावना किती करेक्ट समजतात तुम्हाला. अरे बेटा मी ना कॉलेज लाईफ मध्ये तेच केलं ना बेटा. निऱ्या पुरीच्या मागे राहत जाऊ मी. मा बापानं मुले गाडी घेऊन दिली पण घ्याले मी पुरीले जात जाऊ. अंकल तुम्ही म्हणजे ना खरंच खूप भारी आहात. मग अरे पण तुम्ही चालले ना लय चांगले करून राहिले लोणावळा देवीच्या दर्शनाले. हो बाबा. लोणावळा पोलीस स्टेशन संजय जाधव. बाबा हॅलो पोलिसांना कसं संजय मला तेच कळत नाही. अबे गांडूळ गिटक्या. अबे मले नाही ओळखला का? अबे अख्ख्या जगात तुले गांडूळ गिटक्या कोण म्हणते दुसरं? अबे आण्या बोलतो मी. मी काय म्हणतो अबे माई गोष्ट ऐक ना तू का माई पोरगी लोणावळ्याला देवीच्या दर्शनाला येऊन राहिली. इथे बसेल. बस. लोणावळ्याला देवीचं मंदिर आहे तिथं. आहे तुले का? अबे तुही परवा बदली झाली आहे तिथं. तुले काय माहिती आहे बे? मंदिर आहे तिथं. पोट्या बाट्याला माहित राहते आपल्याला काय माहित राहते. हा तर मी काय म्हणतो माहिती आहे का तर हा माई गोष्ट ऐक का ते पोटे पोरी सगळे सोबत जाणार आहे. त्याला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. एक हवालदार त्याच्यासोबत 24 तास सोबत ठेवायचं. हा. बाकी काय म्हणतं? हे ते जरा डोक्यावर पडलेत का तुझे बाबा? त्यांना सांग ना पोलीस कशाला पाहिजेत? 1 मिनिट पॅडी आणि प्रसादला सांगायला लागणार. पिकनिक म्हणलं की त्यांना बसायला लागतं. नाही मी तुला ऑलरेडी सांगितलं होतं ना मा. तुझी पण काढून ठेवले बाजूला हा डोंट. मग ठीक आहे. ते नाही मी तुला सांगितलं होतं माझे बाबा डेंजर हो पण आता थांब 1 मिनिट मला नुसतं मी ना त्यांना मेसेज मी काय म्हणतो हा बाबा. तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये राहायला जाणार आहे? सदानंद.
एका कुठल्या तरी हॉटेलचं नाव सांगा, नाही तर पहिले सदानंद हॉटेल सांगा आणि राहिले जाण स्वीट ड्रीम हॉटेलमध्ये, असं नको व्हायला. नाही 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 ऍक्च्युली अंकल कसं आहे ना ते आमचं स्वीट ड्रीम होतं की सदा आनंद देणाऱ्या हॉटेलमध्येच राहायला जायचं. आता सदा आनंद देणारं हॉटेल म्हणजे एकमेव MHJ हॉटेल. MHJ हॉटेलमध्ये राहणार आहे म्हणते ते. काय बोलतो? अबे अबे गजाचं हॉटेल आहे ते. अबे दोस्त आहे ना मला गजा. अबे हाय माझ्याकडे नंबर त्याचा, लावतो त्याला फोन लावतो मी. हा, काळजी नको करू तू. हो हो चल ठेवतो. हो अरे येतो ना, मस्त 90 करू कार्यक्रम. हा, चल चल. बाबा काय हो तुम्ही पोलिसांना फोन लावला डायरेक्ट? म्हणजे सतत आमच्या पाळतीवर हवालदार असणार आहेत. आम्ही असं कुठेही जाणार, देवी दर्शनाला जाणार, तिथे मागे हवालदार येणार. आम्हाला समजा असं वाटलं की आता फिरायला जावं बाबा, धबधब्यावर जावं, तर तिथे मागे मागे येणार पोलीस. आमच्या मित्रांना नाही आवडत बाबा. अरे बाप म्हणून मला काळजी वाटते बेटा तुझी. उद्या काही प्रॉब्लेम झाला तर काय करणार आहे मग? थांबा, त्या गजाले फोन लावा तुम्ही हॉटेलवाल्याला. नको ना बाबा, बाबा आता प्लीज कोणाला फोन नका लावू बाबा, नको प्लीज. अरे पण अरे आपल्या ओळखीचे आहे ना ते, ओळखीचा फायदा नाही घ्यायचा का अरे मग? ओळखीचे असू दे हो, येऊ का? पण नमस्कार, मी गौरव मोरे. मी यांचा अकाउंटचा प्रोफेसर आहे. अरे मी नमस्कार नमस्कार. नमस्कार मीच यांची एज्युकेशनल ट्रिप घेऊन चाललोय लोणावळ्याला. मी यांना तिकडे चिक्कीचा कारखाना दाखवणार आहे. पाहिलं ना बाबा, आमचे सर पण आले. आता तुम्हाला अजून काय पाहिजे बाबा? बघा ना, म्हणजे आता पोलीस, ते हवालदार, अजून कोण, चंदूकाका वगैरे काही नको ना बाबा प्लीज. आता तरी विश्वास ठेवा ना बाबा प्लीज. हे बाय, तू जेव्हा नाशिकच्या देवीच्या मंदिरातून डायरेक्ट लोणावळ्याला प्लॅन शिफ्ट केला ना, तेव्हाच माझा तुमच्यावरचा विश्वास बुडाला होता बेटा. अरे कुत्री आलेत का बाहेर? हा ठरवून ठेवलेला त्याने, हा ठरवलेला आहे, म्हणजे टाकायची वाट बघत होता. खोटे बोलले माझ्याशी. नाशिकच्या देवीच्या दर्शनाला जातो म्हणले, लोणावळ्याला चालले, खोटं बोलले माझ्याशी. टुडे जनरेशन इज व्हेरी इम्पॉसिबल. तुम्ही पहा बरं किती समंजस वाटतं मला. प्राध्यापक आहे ना तुम्ही? थँक्यू. तुम्ही अकाउंटचे प्राध्यापक आहे ना? Yes. सांगा बरं मला, 73 वजा 13 किती होते? 73 वजा 13 100 न सुरुवात करता तुम्ही? ये बाबू इथं बस बरं. काका बस बस. ऐका ना काका. नाही तुझी लायकी नाही आहे, पण बस तू इथं. कुठं बस इथं सोप्यावर बस. सोप्यावर? हा. काका तुम्ही पहिल्या ज्यांनी मला सोप्यावर बसवलंय ना, ते इतके वर्ष सगळ्यांनी मला काय? नाही 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 इथं इथं बस. वर तर बस. चटईवर. नाही तू आज वर तर बस. वर तर बस. अरे यार. बस 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 वर तर. आंबा चोकून कोय फेकल्यासारखा चेहरा आहे तुला. माझा एक्झॅक्टली तसाच चेहरा आहे तुला. अरे आणि तू यार. प्राध्यापकाच्या भूमिकेमध्ये येतं. सॉरी सर, सॉरी हा, बदनाम करता का रे प्राध्यापकाला तू? सॉरी साहेब, सॉरी. खोटं बोलता माझ्याशी तुम्ही? नाही बाबा, सॉरी अंकल. सॉरी. मला वाटलं की बाबा तुम्ही परमिशन देणार नाही, म्हणून मग आम्ही छोटासा प्लॅन केला बाबा. सॉरी. अशी कशी परमिशन देणार नाही? तुमच्या पोट्याचा काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? तुम्ही तुमच्या पालकावरच विश्वास ठेवत नाही. तुम्ही जर का तुमच्या पालकावर विश्वास ठेवला ना, पालक बी तुमच्यावर तितकाच विश्वास टाकून, लक्षात ठेवा. वा 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 आनंद. खोटं बोलायची गरजच नाही काही. तुम्ही मला खरं सांगितलं तर मी तुम्हाला परवानगी दिली नसती का? अरे वय आहे तुमचं, जा मस्त फिरा, मजा करा, ऐश करा. तुम्हाला जायचं ना महाबळेश्वरले, जाऊ नये महाबळेश्वरले. ऍक्च्युली महाबळेश्वरचा प्लॅन होता, तुम्हाला कसं कळलं? अरे बाबा आहे ना मी, उडते पक्षी काय पर मोजताना वय. तुम्ही उडत्या पक्षाचे पर मोजता? आम्ही लहानपणापासून तर. अरे 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 बाबा जोक करून आलात? नाही साहेब. तुम्ही दोघी जणी जा, हा झिपऱ्या मायाकडेच राहील. जा तुम्ही. मग थांबा जा. वा वा, एकदम बाप परफॉर्मन्स होता.
कडक सई. कहर परफॉर्मन्स होता. एकतर खूप जास्त रिलेटेबल होता कारण ही घराघरातली स्टोरी आहे. नमा, तू आणि रसिका जणू असं वाटत होतं की तुम्ही म्हणजे आता तुम्ही शूटिंगला असताच रोज, पण तुमच्यातलं बॉन्डिंग तुम्ही 3 सेकंदात एस्टॅब्लिश केलं. म्हणजे सगळं कसं एकत्र, तुझी चोरी कसं तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करते नमा, आणि त्याच्यात तू जे काही रिॲक्शन्स काढल्यास त्या अप्रतिम होत्या. अमेझिंग. रसिका, तू पण फार सुंदर साथ दिलीस. तुमचं बॉन्डिंग तुमच्या दोघींमुळे जास्त उठून दिसलं. आनंद, आज खूप मजा आली. तुझ्या तोंडून ती भाषा कानावर पडली पुन्हा, आणि आल्या आल्या तू एका खडूस म्हणता येणार नाही पण थोड्याशा स्ट्रिक्ट वडिलांचा रोल केलास, त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि खूप सुंदर संदेश तू दिलेला आहेस या निमित्ताने की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही आमच्यावर, म्हणजे इट्स अ 2-way ट्रॅफिक ऑलवेज. देवाणघेवाण असते, कधी एका बाजूने किंवा एका हाताने टाळी वाजत नाही. हा खूप अतिशय महत्त्वाचा संदेश या परफॉर्मन्समध्ये तुम्ही दिलात, त्याबद्दल थँक्यू. फार मजा आली. गौऱ्या, तू आलास, फोडणी टाकलीस तू अजून जास्त, तडका लावलास त्या भाजीला. मजा केली आम्ही आणि कॉलेजचे दिवस आठवले. थँक्यू. सो ट्रू, सो ट्रू. सिद्धार्थ. कडक 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 परफॉर्मन्स. आणि आनंद, जसं श्याम राजपूतच्या भाषेचा एक लहेजा आहे ना, तसं तुझं एक वेगळं गंमत आहे, ती कौतुक आहे. आणि त्यात तुझं ते आयटम तर ओव्हरऑल खूप मस्त आला आनंद यार, आणि गंमत आली. मस्त मस्त. तुमच्या तिघांचं मस्त होतं आणि छान चाललेलं. पण मला ह्या जो अकाउंटचा प्रोफेसर आहे, जो एज्युकेशनल ट्रिप घेऊन जाणार Oh, आहे yes. आणि चिक्कीची फॅक्टरी कधी कधी आपण पिक्चर बघायला जातो आणि कुठला तरी अचानक एक सरप्राईज एलिमेंट येतो ना फिल्ममध्ये, आणि त्याने आणखीन तो सिनेमा उजळून निघतो ना, तो या स्किटमधला सरप्राईज एलिमेंट असतो. गौऱ्या, तुझ्याबद्दल एवढंच सांगेन की ना, आता तुझी त्या कलाकारांमध्ये गिणती होत चालली आहे. हे आला 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 हे आला 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 आता काय ती करणार आहे, हा विश्वास तू प्रेक्षकांमध्ये रुजवतोस, त्याबद्दल तुझं खरंच कौतुक. पण ओव्हरऑल खूप मस्त. गौऱ्या, जसं म्हणाली कडक ते फोडणी दिलीस, त्यामुळे ही तुम्ही बनवली डाळ अप्रतिम झाली. सुपर. क्या बात. Keep it up, guys. Thank you. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा